हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी बरका अक्षदा शंकर चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा आणि मनापासून स्वागत करते. तर पहिल्यांदा तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर फ्रेंड्स, आज आम्ही गावाला चाललो आहे. दसरा आहे, त्यानिमित्त चाललेलो आहोत. तर सगळ्यांना शुभ दसरा. माझं तर असं ठरलेलं की दसऱ्याला मस्तपैकी साडी वगैरे नेसायची, पुरणपोळी आणि थोडंसं डेकोरेशन, रांगोळी वगैरे मस्तपैकी काढून मिनी व्लॉग तयार करायचा होता मला. तर एक स्पेशल गोष्ट अजून एक आहे, तर ती सांगेल. बऱ्याच जणांना समजलं पण असेल. थँक्यू पाणी ठेवल्याबद्दल. मी पण ठेवलेलं तुला. मग तू काल दाखवलं म्हणून मी दाखवलं. तर फ्रेंड्स, आम्ही आता गावाला चाललोय. तर स्टोरेज फुल झालेलं म्हणून पेनड्राईव्ह मध्ये टाकले माझे व्हिडिओ जे एडिटिंगचे आहेत ते. तर आता गावाला चाललोय. ते रिझन सांगते तुम्हाला आता पुढं. तर कारभारी बघा आमचं. माझ्या आधी आज उठले तर नाही आवरलंय. असं की जसं काय पोरगी कशी एखादी माहेरी जायचं म्हटलं की नादवते आणि पटकन सगळं आवरते भरभर भरभर. आज रोज 10 वाजता उठणार माणूस. आज मी उठायच्या आधी 6:30लाच उठून तयार, आंघोळ पण. तर असे गावाला जायचं म्हटलं की असं एनर्जीच येते अंगात. आणि मला रात्री झोपच नाही लागली. 3 वाजलेलं, 3-3:30 वाजता झोपलीये मी. डोळे सुजलेत माझं, डोकं तर लय जडजड झाले. आणि आता ह्याला पण रिझन यायचंय, मुद्दामून केलंच, गावाला जायचंय म्हणून. पण असं नव्हतं. आम्ही किती एवढी भांडी होती ना, रात्री पाहुणे वगैरे आलेले. भांड्याचा ढीग होता, जाळी भरून साईडला होते भांडी. एवढी मी रात्री मला ना 11:45 12:30 वाजलेत. त्यातून एडिटिंग ह्या त्या गोष्टीमुळे नंतर मी झोपेचा टायमिंग निघून गेला. झोपच लागत नाही ती मला. 3:30 वाजता रात्री झोप लागली. ती झोप नाहीये, ती डोकं खूप जडजड झाले. पण कारभाऱ्यांना म्हटलं बरोबर आवरून शर्ट बीट नवीन फ्रेश होऊन सगळं झालंय सगळं. तर फ्रेंड्स, आम्ही फायनली फलटणमध्ये पोहोचलोय. तर पोहोचल्यानंतर मी आता व्लॉग घेते, कारण खूप उशीर झाला होता आणि स्टोरेजचा सुद्धा इश्यू होता. मग मी पेनड्राईव्ह मध्ये वाटेने व्हिडिओज टाकले आणि नंतर मी आता शूट करते. तर इथं आम्ही थांबलोय. रोहितच्या मामा आता बाईक घेतेत, बुलेट घेतलेले, बुक केलेले आहे त्यांनी. तर ते नेण्यासाठी येणार आहेत. तर रोहित बोलतोय माझ्या फॅमिलीबद्दल काय टाकू नको, तुझं तू व्लॉगिंग करत जा, आम्हाला घ्यायचं नाही. तर ठीक आहे. आणि अजून एक स्पेशल गोष्ट आहे जी मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये सांगणार आहे, यामध्ये नाही. तर नेक्स्ट व्लॉग लगेचच अपलोड होईल या व्लॉग नंतरनी. तर थोडे स्पेशल्स ठेवा.
हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आम्ही इथंच मामांच्या घरी आहे. रात्री झोपलो मस्तपैकी. मी काही जास्त शूट केलं नाही कारण सगळी पाहुणी वगैरे खूप होती त्यामुळं, आणि मला पण खूप झोप आलेली, खूप म्हणजे खूप, पण डोकं पण खूप दुखत होतं. तर तुम्हाला म्हटलं की मी काल माझी झोप झाली नव्हती त्यामुळं खूप लवकर झोपले मी. तर अजून डोकं दुखतंच आहे माझं या साईडून. तर आज चाललो आहे आम्ही पुण्याला. झालं आमचं काम, तर चला आता निघतो थोड्या वेळाने. माझी आंघोळ वगैरे झाली आहे, सगळं झालं, आणि सर्दी पकडली मला. हवा वगैरे नाकात गेली जास्त, धूळ, मला लगेच सर्दी होते, ॲलर्जी आहे. बट ठीक आहे, आता चला. काय शांत बसा. लगेच होती मी. पारूस आहे ना तू? पारूस आहे ना? नाही हाय. हाय कर चल. फोटो काढू. सेपरेट नाही बाबा, एकच काढायचं असलं तर काढा. कॅमेरा तेवढं माझं हे नाहीये. गबे अशी कथा मागत सर थोडी, असा ठेव घालाव. हा स्माइल स्माइल देखील ऊपर आ जाए तो एक एक्सरसाइज असं असं कसं नाही असं ग हनवट्टी. हा क्यूट आहे ना तू? क्यूट आहे ना? किती क्यूट आहे. माग सर. तू बघ प्युअर दिसतो डॉन. असं दादा की दादा की छान दिसतोय. असं कर, असं असं दादा दाव ना. बघू कशी दिसते आता. वाव, तो पुसती फ्रॉकनी. इकडे इकडे. मग तुला आधी कळलं नाही का एवढं लावायचं? फ्रॉकनी पुसती. तर तोंड दोन्ही पाण्याने पड. कशी दिसते? नाही, आम्ही एवढ्या पोरांना आमच्या ब्लॉग मध्ये घेत नाही. अयो तू किती गोरा दिसतोय, मी किती काळी दिसते बघ. तुझं दात लाव ना. थांब ग बॅग सर साईडला एक मिनिट. पण तर परी पण आता शाळेमध्ये चाललेली आहे ना. अगं ये ना इकडं परी, मी तुला कट करणार मग व्हिडिओ मधून. तर मला सिंदूर कसा वाटतोय? एकदम बकवास. अरे तर फ्रेंड्स, आम्ही चालू आहे आता, आणि पाऊस खूप आहे त्यामुळे थांबत चालू. तर आता शिरवळमध्ये आहे. तर म्हटलं भूक पण खूप लागली, तर मटकी भेळ तरी खावी तोपर्यंत, कारण बाहेर पाऊस चालू आहे. तर म्हटलं मग टाइमपास. हॅलो फ्रेंड्स, तर आम्ही पोचलो. 4 वाजले आम्हाला घरी पोचायला, कारण पावसामुळे खूप वेळा थांबलो आम्ही. तिथे खूप जास्त उशीर झाला. तर आता पोचलोय. कुकर लावलाय मी, अख्खा मसूर करते. आणि झोपलो आल्या त्यामुळे काय व्हिडिओ वगैरे घेतला नाही. तर चला स्वयंपाक करते आता. स्वयंपाकाला लागूया.